फॉर n इक्वल टू हो सर. 15 नंबर ऑफ डायगोनल्स 90. आले का आन्सर सर्वांचं? हो सर. ओके 90 फॉर n इक्वल टू 12 54. 50 4. 4 and for n equal to 8 20. 20 का 28 20 कारण 28 टोटल नंबर ऑफ सेगमेंट आहे, त्यातून 8 मायनस करावं लागेल ना, बरोबर आहे का? यस सर्वांचे आन्सर असे कुणाचं काही डिफरंट येत आहे? नो सर. ओके ठीक आहे. व्हॉट दिस कन्सेप्ट NC2 मायनस n म्हणजे या कन्सेप्टवरती डिपेंडंट 3 प्रकारचे एक्झाम्पल्स येतात आत्तापर्यंत झालेल्यापैकी. फर्स्ट म्हणजे नंबर ऑफ हँडशेक्स, ते पण NC2 असतात. हा क्वेश्चन 20 पॉईंट्स मार्क्ड ऑन ए सर्कल, तोही क्वेश्चन त्याच कॅटेगरीमध्ये आला, कारण सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉईंटला आपण जॉईन केलं की त्याची कॉर्ड तयार होणार, बरोबर. आणि सेकंडली पॉलिगॉनच्या एकूण सर्व डायगोनल्सची संख्या, पॉलिगॉनच्या सर्व डायगोनल्सची संख्या NC2 मायनस n, NC2 मायनस n. Then next question is again from combinations. Read the question carefully. There are 20 straight lines in a plane so that no two lines are parallel. प्लेन मध्ये 20 स्ट्रेट लाईन्स आहेत, त्यामधल्या कुठल्याही 2 स्ट्रेट लाईन्स पॅरलल नाही आहेत आणि कुठल्याही 3 स्ट्रेट लाईन्स कॉन्करंट नाही आहेत. डिटरमाइन द नंबर ऑफ पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन. इंटरसेक्शन पॉइंट्स किती असतील त्याची संख्या फाइंड करायची. येस क्वेश्चनचं मीनिंग व्यवस्थितपणे समजावून घ्या. एकूण स्ट्रेट लाईन आहेत 20.
त्यातल्या कुठल्याच दोन लाईन्स पॅरलल नाही आहेत. पहिला पॉईंट कळला. 20 स्ट्रेट लाईन आहेत, पण त्यातल्या कुठल्याही दोन लाईन्स पॅरलल नाही आहेत. म्हणजे सगळ्या लाईन इंटरसेक्टच होतात. सगळ्या लाईन्स इंटरसेक्ट होतात हे दिलेलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये. सेकंडली, नो 3 लाईन्स आर कॉन्करंट. व्हॉट इज मीन बाय कॉन्करंट? कॉन्करंटचा काय अर्थ आहे? कॉन्करंटचा अर्थ काय? येस, एनीबडी नोज व्हॉट इज मीन बाय कॉन्करंट? कॉन्करंटचा अर्थ काय? वर्ड तर ऐकलेला आहे ना? कोणालाच माहिती नाही? Concurrent means what? What is mean by lines concurrent? एकाच पॉइंट मध्ये ऍड होत. एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होणाऱ्या. पाहता लाईन्स जेव्हा दोन असतात आणि त्या दोन लाईन्स एका पॉइंटमधून पास होतात, त्यांना म्हटलं जातं इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि तो जो पॉइंट असतो त्याला म्हणतो आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोन लाईन जर एका पॉइंटमधून पास होत असतील तर इंटरसेक्टिंग लाईन्स असतात. पण जर 3 किंवा त्यापेक्षा जास्त लाईन्स एकाच पॉइंटमधून पास होत असल्या त्यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन्स. 3 असतील, 4 असतील, 5 असतील, डझंट मॅटर. पण 3 पासून पुढे सुरू जर एकाच पॉइंटमधून पास होत असतील तर त्यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन्स. 2 असतील तर इंटरसेक्टिंग, पण 3 पेक्षा जास्त लाईन जर एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर, असं जर असेल एक लाईन इकडं एक लाईन इकडं इंटरसेक्ट होतीये, याला कॉन्करंट नाही म्हणणार आपण, कारण ह्या 3च लाईन्स आहेत पण त्या 2 वेगवेगळ्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वेगवेगळे आहेत. ओके, यांना आपण कॉन्करंट म्हणणार नाही.
पण या मात्र लाईन्स कॉन्करंट आहेत. कळला कॉन्करंटचा अर्थ? हो सर. काही जणांचं कन्फ्युजन असतं कॉन्करंट आणि कॉन्ग्रुएंट या दोन वर्डमध्ये. हे दोन्ही कम्प्लिटली डिफरंट वर्ड्स आहेत, डिफरंट मिनिंग आहे. कॉन्करंट इज डिफरंट, कॉन्ग्रुएंट इज डिफरंट. कॉन्ग्रुएंट हे लाईन्ससाठी नाही वापरलं जात, हे सेगमेंटसाठी वापरलं जातं किंवा आणखी इतर प्रकारच्या जॉमेट्रिकल शेप्ससाठीही वापरलं जाऊ शकतं. कॉन्ग्रुएंटचा अर्थ होतो सेम इन लेंथ, सेम इन साईज, एकरूप त्याला म्हणतो आपण. ज्याची साईज सेम आहे, ज्याचे डायमेन्शन्स सेम आहेत. टू ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट असू शकतात, टू सेगमेंट कॉन्ग्रुएंट असू शकतात. तो कॉन्ग्रुएंट वेगळा शब्द आहे, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके, आपल्याला पाहिजे कॉन्करंट म्हणजे काय ते. आता कॉन्करंटचा अर्थ कळला आहे. ओके, काय सांगितलंय क्वेश्चनमध्ये? 20 स्ट्रेट लाईन्स आहेत आणि त्यातल्या कुठल्याच दोन लाईन पॅरलल नाही आहेत, म्हणजे सगळ्या लाईन एकमेकांना इंटरसेक्टच होतात. आणि कुठल्याच 3 लाईन कॉन्करंट सुद्धा नाही आहेत. याचा अर्थ त्या लाईन्स 2-2च्या जोडीनंच इंटरसेक्ट होत आहेत. बरोबर आहे का? येस ऑर नो? हे का दिलेत पॉइंट्स? 20 स्ट्रेट लाईन काढताना एखादा असं पण काढेल, 2-3 लाईन्स अशाच पॅरलल काढल्या, नंतर 2-3 लाईन अशा एकाच पॉईंटमधून पास होणाऱ्या काढल्या. असं नाही आहे, असं नाही आहे. म्हणजे सगळ्या लाईन्स अशाच आहेत. ही एक लाईन, पुन्हा नंतर अशी एक लाईन, परत या प्रकारची एक लाईन, अशा वेगवेगळ्या लाईन्स आहेत. त्यांच्या इंटरसेक्शन पॉईंटची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर इंटरसेक्शन पॉईंट तयार होण्यासाठी किती लाईन्सची आवश्यकता आहे? 2. बरोबर आहे. एकाच लाईनचा तर इंटरसेक्शन पॉईंट तयार होणार नाही. 3 लाईन्स इंटरसेक्ट एका पॉईंटमध्ये होत नाहीत हे सांगितलंय. 3 नाही म्हणजे 3 पेक्षा जास्त पण नाहीच. याचा अर्थ प्रत्येक इंटरसेक्शन पॉईंट तयार होण्यासाठी 2 लाईन्सची आवश्यकता आहे. म्हणजे नंबर ऑफ वेज किंवा नंबर ऑफ इंटरसेक्शन पॉइंट्स काय होतील? 20C2. जसं सेगमेंट तयार व्हायला 2 पॉईंटची गरज असते, पॉलिगॉनच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं, तसं इंटरसेक्शन होण्यासाठी पण 2 लाईन्सची गरज आहे. म्हणजे 20C2. 20 पैकी कोणत्याही 2 लाईन्सच्या जर आपण जोड्या घेतल्या तर एक इंटरसेक्शन पॉईंट तयार होणार. म्हणजे ही एक लाईन, ही एक लाईन, हा पॉईंट, ही एक लाईन, ही एक लाईन, हा दुसरा पॉईंट, ही एक लाईन, ही एक लाईन, हा तिसरा पॉईंट. बरोबर आहे. प्रत्येक इंटरसेक्शन पॉईंटसाठी आपल्याला 2 लाईन्स घ्याव्या लागतात. म्हणजे ॲन्सर 20C2. आता 20C2 कॅल्क्युलेशन करता येतं आपल्याला. काय येईल? 190. 20 मल्टिप्लाइड बाय 19, 1 into 2.
So answer is 190. Got this? Yes. म्हणजे ॲन्सर खूप छोटे छोटे आणि सोपे सोपे आहेत. फक्त त्याची कन्सेप्ट अगोदर लक्षात यायला पाहिजे की नेमकं असं का. म्हणजे आता तो आपला NC2चा जो क्रायटेरिया आहे, टाईप आहे, त्याच्यात हा पण प्रॉब्लेम आला. जिथे आपल्याला N पैकी 2 जण घ्यायचे आहेत, दोघांची आवश्यकता आहे. इंटरसेक्शन पॉईंटसाठी दोघांची आवश्यकता आहे. हँडशेकसाठी पण दोघांची आवश्यकता आहे. सेगमेंट तयार करण्यासाठी पॉलिगॉनच्या दोघांची आवश्यकता आहे. सर्कलवरची कॉर्ड तयार करण्यासाठी 2 पॉईंटची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी रिझल्ट एकच आहे, NC2. म्हणजे एकाच कन्सेप्टवरचे क्वेश्चन्स किती वेगळ्या प्रकारे येतात हे लक्षात घ्या. आणि आपल्याला असे क्वेश्चन ग्रुप करता येणं गरजेचं आहे. हे NC2 वाले कोण कोण आहेत ते सगळे एका गठ्ठ्यात टाकून द्यायचे. म्हणजे आपलं प्रिपरेशन करत असताना कन्फ्युजन्स होत नाहीत. ओके, टेक डाऊन दिस. Completed? Yes, sir. Yes, sir. Then one more similar question is there from the coordinate geometries. क्वेश्चन काय आहे? नंबर 10 points are plotted on a plane. एका प्लेनवरती 10 पॉइंट्स प्लॉट केलेले आहेत या प्रकारे. ओके, पुढे सांगितलं आहे फाइंड द नंबर ऑफ स्ट्रेट लाइन्स ऑब्टेन्ड बाय जॉइनिंग दीज पॉइंट्स इफ. पहिली कंडिशन आहे नो 3 पॉइंट्स आर कोलिनियर. Number of straight lines when no 3 points are collinear. म्हणजे ही पहिली कंडिशन काय सांगते, त्याच्यातले कुठलेही 3 पॉइंट कोलिनियर नाही आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये येत नाहीत. कुठलेही 3 पॉइंट कोलिनियर नाहीत म्हणजे एका रेषेमध्ये येत नाहीत. तर या 10 पॉइंटपासून एकूण किती स्ट्रेट लाईन्स तयार होऊ शकतील असं विचारलंय. काय होईल बरं आन्सर? 10C2. 10C2. येस, पुन्हा तीच कन्सेप्ट.
कुठलीही स्ट्रेट लाईन जर काढायची असेल किंवा कुठलीही सेगमेंट काढायची असेल तर 2 पॉईंट जोडावे लागतात आणि 2 पॉईंटमधून पास होणारी एक आणि एकच स्ट्रेट लाईन असते. म्हणजे जर आपल्याला एक स्ट्रेट लाईन तयार करायची आहे तर 2 पॉईंट जोडत बसावं लागेल. म्हणजे यांच्या 2च्या जोड्या होतील, 2चे कॉम्बिनेशन होतील. हे 2 जोडायचे, ह्या 2मधून जाणारी लाईन, त्यानंतर या 2मधून जाणारी लाईन, त्यानंतर या 2मधून जाणारी लाईन. आता लाईन्स कशाही असतील, पॅरलल असतील, इंटरसेक्टिंग असतील, कॉन्करंट असतील, डझंट मॅटर. कुठलेच 3 पॉईंट कोलिनियर नाही आहेत. अशा किती स्ट्रेट लाईन्स तयार होतील असं विचारलं आहे. किती होतील? 10C2. 10C2. 10C2 म्हणजे 10 × 9/1 × 2 किती आलं? 45. पहा, हा एक क्वेश्चन आणखी या ग्रुपमध्ये येऊन पडला NC2 मध्ये. क्लिअर? Yes, sir. आता महत्वाची आहे सेकंड कंडिशन. ही सेकंड कंडिशन कशी आहे? 4 पॉइंट्स आर कोलिनियर. 4 पॉइंट्स आर कोलिनियर म्हणजे आता या 10 पैकी 4 पॉइंट कोलिनियर आहेत. 4 पॉइंट कोलिनियर आहेत. मग अशा वेळी किती स्ट्रेट लाईन्स तयार होतील असं विचारलंय. यासाठी काय करावं लागेल? समजा असं गृहीत धरू आपण की हे 4 पॉइंट कोलिनियर आहेत. ABCD हे 4 पॉइंट कोलिनियर आहेत. आता फरक काय पडणार याच्यामुळे? जर हे 4 पॉइंट कोलिनियर आहेत याचा अर्थ हे 4ही पॉइंट एकाच लाईनवरती आहेत. बरोबर? म्हणजे त्या लाईनला लाईन AB म्हटलं काय, किंवा लाईन AC म्हटलं काय, किंवा लाईन BC म्हटलं काय, किंवा लाईन BD म्हटलं काय, अर्थ एकच आहे. लाईन तर एकच मिळते आहे. बरोबर आहे? एकच लाईन तयार होती आहे. पण समजा A हा पॉइंट इकडं वरती या पॉइंटला जोडला तर वेगळी लाईन तयार होणार. B हा पॉइंट इथे जोडला, वेगळी लाईन तयार होणार. बरोबर आहे? याचा अर्थ प्रॉब्लेम फक्त या 4 पॉइंटचा आपसातला प्रॉब्लेम आहे. ते पॉइंट इतरांना जोडले तर लाईन्स मिळणारच आहेत. बरोबर आहे? आणि त्या डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट असणारच आहेत. पण हे 4 पॉइंट जर आपसात जोडले तर मात्र एकच लाईन मिळते. मग काय करावं लागेल? 10C2 minus 4C2 plus 1. 10C2 minus 4C2 plus 1. करेक्ट. याचा अर्थ काय की 10C2 म्हणजे सगळे पॉइंट गृहीत धरून जर लाईन्स विचारात घेतल्या तर एकूण लाईन मिळतात. समजा 10C2 म्हणजे 45. बरोबर आहे? पण त्याच्यामधले 4 पॉइंट कोलिनियर आहेत.
मग हे 4 पॉईंट्स जर आपण विचारात घेतले सेपरेटली, 4 पैकी कोणत्याही 2-2 पॉईंटच्या जर आपण जोड्या केल्या तर लाईन्स तयार होतात 4C2, म्हणजे AB, AC, BC, AD, आत्ता जे नावं सांगितले तशी अशा लाईन्स किती तयार होतात? 4C2. पण ह्या सगळ्या लाईन डिफरंट आहेत का? नाही, एकच लाईन आहे. या 4 पॉईंटला आपसात जोडून तयार होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या जर मायनस केल्या तर एक लाईन घ्यायची शिल्लक राहते, ती म्हणजे ही लाईन. एक तर घ्यावं लागेल ना लाईन काउंटिंगमध्ये. ह्या सगळ्याच मायनस नाही करता येणार ना. AB पण मायनस, AC पण मायनस, AD पण मायनस, सगळ्याच मायनस नाही करता येणार. एक लाईन तर घ्यावी लागेल आणि म्हणून +1. ओके. 10C2 हा तर 45 आलेलाच आहे आपलं कॅल्क्युलेशन. -4C2 म्हणजे 4 × 3/1 × 2 आणि +1 पुढे. 45 मायनस हा 2 कॅन्सल झाला, 2 × 3 6 +1. 45 मायनस 6 म्हणजे 39, बरोबर आहे. आणि 39 + 1 = किती आला? 40. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं आहे, एकूण लाईन्स 45 येतात. मग त्याच्यामधून हे 4 पॉईंट्स कोलनेर आहेत. मग लाईन या 4 पॉईंटपासून कोणकोणत्या लाईन तयार होणार? AB, AC, AD, BC, BD आणि CD, बरोबर आहे का? एकूण 45 मध्ये ह्या सगळ्या लाईन सारख्याच आहेत, म्हणजे एकच लाईन रिप्रेझेंट करतात ते. त्या 45 मधून ह्या 6 जणांऐवजी एकच जण घ्यायचा आहे, म्हणजे 5 जण काढून टाकायचे. 45 मधून हे 5 जण काढून टाकले तर शिल्लक राहिले 40. प्रॅक्टिकली पण आपण ते करू शकतो, पण संख्या जास्त असेल तर हे लिहित बसणं कन्व्हिनियंट राहत नाही, म्हणून कन्सेप्च्युअली आवश्यक आहे. ओके. गॉट दिस? Yes, sir. राईट डाऊन. Completed? Yes, sir. Okay. सिमिलर कन्सेप्टचा क्वेश्चन आहे नेक्स्ट. फाइंड द नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म्ड बाय
जॉईनिंग 12 पॉईंट्स, 12 पॉईंट आहेत आणि ते पॉईंट्स जॉईन करून ट्रँगल तयार करायचं आहे. तर सेगमेंट जॉईन करायला 2 पॉईंटची गरज असते. ट्रँगल तयार व्हायला किती पॉईंट्सची गरज असेल? 3 पॉईंट्स. इट्स ऑब्वियस. म्हणजे एकूण 12 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यापैकी 3 पॉईंट आपण कुठलेही सिलेक्ट केले की ट्रँगल तयार होणार. ज्यात पहिली कंडिशन दिलेली आहे मागच्या एक्झाम्पल सारखीच, नो 3 पॉइंट्स आर कोलिनियर. नंबर ऑफ ट्रायंगल्स व्हेन नो 3 पॉइंट्स आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये असणारे. असे डिफरंट 12 पॉईंट्स आहेत. त्यातले कुठलेही 3 पॉईंट कोलिनियर नाहीत असं सांगितलं आहे. जर पॉईंट कोलिनियर असले तर काय होईल? ते 3 पॉईंट जोडले की एक रेषा मिळेल, ट्रँगल तयारच होणार नाही. आणि त्यामुळं कुठलेही 3 पॉईंट कोलिनियर नाहीत असं सांगितलं आहे. मग हे पॉईंट्स कोलिनियर नाहीत असं गृहीत धरा. ओके. ट्रँगल तयार करायचं म्हणजे यातल्या कोणत्याही तिघांना जोडावं लागेल, तिघांचं कॉम्बिनेशन. बरोबर आहे. हा एक घेतला, हा एक घेतला, हा एक घेतला. कुठलाही ट्रँगल तयार करायचं म्हटलं तर यातले 3 पॉईंट सिलेक्ट करावं लागतील. किंवा हे 2 पॉईंट घेतले, हे 2 पॉईंट घेतले. मग किती ट्रँगल तयार होतील बरं? येस, 12C3. 12C3. फक्त 2 पॉईंट ऐवजी 3 पॉईंट घ्यायचे, कारण ट्रँगल तयार होण्यासाठी 3 पॉईंट सिलेक्ट करावं लागतील. बरं, ट्रँगलला ABC म्हटलं काय, BCA म्हटलं काय किंवा ACB म्हटलं काय, फरक पडतो का काही? म्हणजे क्रम महत्त्वाचा नाहीच आहे, फक्त 3 पॉईंट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. 12C3 याचं कॅल्क्युलेशन मग पहा काय होईल. 66. 12 × 11 × 10. 3 आहे आता, 2 नाही आहे. डिवायडेड बाय 1 × 2 × 3. येस. आता इथे 3 डिवाइड होईल 12 220. आणि 2 डिवाइड होईल परत 4ला. 2 × 11 म्हणजे 22 आणि 22 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 220. गॉट दिस? सिमिलर कॉन्सेप्टवरचा आहे. Yes, sir. आणि सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, त्या 12 पैकी जर 4 पॉईंट कोलिनियर असले तर काय होईल? पुन्हा मागच्यासारखंच. समजा आपण 4 पॉईंट यातले कोलिनियर गृहीत धरू. हे 4 पॉईंट आहेत सपोज ABCD. नंबर ऑफ ट्रँगल्स
when 4 points are collinear. चार पॉइंट जर कोलिनियर असतील, आधी बघा एकूण किती ट्रँगल तयार होणार 220, म्हणजे 12C3 तर लागणार आपल्याला, मायनस करायला लागणार हे कन्फर्म आहे. तर मायनस काय करायचं, या चार मधले कोणतेही 3 पॉइंट आपण घेतले, ABC, ट्रँगल तयारच होणार नाही. BCD ट्रँगलच तयार होणार नाही. ABD ट्रँगलच तयार होणार नाही. बरोबर, म्हणजे ABC, ABD, BCD आणि ACD. आणखी काही तयार होतील का 4 पासून बघा. यस, होतील तयार. या 4 पैकी कोणतेही 3 पॉइंट घेतले तर ट्रँगलच तयार होत नाही, म्हणजे मायनस होणार 4C3. पण आता इथे +1 करण्याची गरज नाही, कारण मागच्या एक्झाम्पलमध्ये 2 पॉईंटपासून एक तरी लाईन तयार होत होतीच, फक्त त्या सगळ्या लाईन सारख्या होत्या म्हणून कमी केल्या आपण. पण इथं या 4 पॉईंटला जोडून एकही ट्रँगल तयार होत नाही, म्हणजे हे 4 पासून जेवढे काही ट्रँगल तयार होतील ते मायनसच करायला लागतील. आता 20C3 म्हणजे 220 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, आणि -4C3 432/123, 2 3 कॅन्सल, काय आहे 216 एवढे ट्रँगल्स तयार होतील. ओके.